वहिनी तुझा फुकट वेळ जाऊ राहिला नाही नाही. कसं मिक्सर असतं आतापर्यंत झालं पण असतो. होऊन जाईल हे पण लवकर. तू भावड्यासाठी पहिल्यांदा काहीतरी बनवू राहिली आणि आत्यामध्येच पचकली. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही स्टोव चालू करा. सोनल बर बाई करते. काय झालं? पेटतच नाहीये. सवय नाही ना. तुम्ही त्याला थोडस असं वाकडं कर ना. असं? हा म्हणजे तुझे पराग दादा स्कूटर कशी वाकडी करून चालू करते तसं कर. हा. झाली भाजी. वहिनी भाजी भारी दिसते या. कमाल झाली आहे भाजी. खरंच कमाल झालीये का काही पर्याय नाही म्हणून बोलतोय? नाही ग, खरंच कमाल झाली. काहून तुला नाही आवडली का? मला आवडली म्हणून तर काही न बोलता खाऊ राहिले. मला तर एकदम अक्काच्या हातची चव वाटून राहिली. आजी जशी बनवती ना तशीच बनवली वहिनीनी पण. म्हणजे अक्कानं सांगितलं काय कशी भाजी बनवायची ते? म्हणजे अक्का बोलली काय? नाही म्हणजे बरं निदान या निमित्तानं बोलू तरी राहिली. अरे आजीनी काही नाही सांगितलं. आजी कशी पाटावर वंटर मसाला बारीक करते तसंच वहिनीनी पण केलंय. हा नाही म्हणजे मुद्दाम जुन्या पद्धतीनं करायचं म्हणून करू राहिल्या की नाही? मग जेवा ना तुम्ही. जेवताना काहून बोलू राहिले दोघ जण? सोनल जेव ना. नेमकं काय झालंय मला सांगा. सोनल काय वाढू तुला? भात वाढू का पोळी वाढू? तुम्हाला काय वाढू? भात पाहिजे. हो आणते. आत्यानी वहिनीकडून मिक्सर काढून घेतला. हात पण नको लावू म्हणली. परत किचन मध्ये पाय पण नाही ठेवायला सांगितलं वहिनीला. आणि वहिनींच्या घरच्यांबद्दल आत्या काही पण वाईट बोलली आणि तिच्या बाबांबद्दल पण वाईट बोलली. आणि एवढंच नाही, तुम्ही बाजारातून ज्या भाज्या आणल्या होत्या ना त्या भाज्यांची पिशवी आत्यानी टाकून दिली. भावड्या, जर वहिनी पाटावर तर मसाला बारीक करत बसली ना तर झाली वहिनीची PhD. झालंय ना. भात पण नाही घेतला तुम्ही अजून. भाजी चांगली नाही झाली का?
झाली आहे भाजी. हं? सोनल, भाजी चांगली नाही झाली ना? एक नंबर झाली वहिनी. घरात भात वाढ ना. मग हे असे उठून काऊन गेले? अगं ते झालं असेल त्याचं. आत्या, आत्या, आत्या. आत्या, कशाला ओरडून राहिला रे? पूर्वांना काय बोलली तू? मुन्या, नाही तुम्ही शांत राहा. काय बोलले मी? ऐक आत्या, त्या तुला उलट बोलत नाही, शिवाय देत नाही म्हणून त्याला वाटेल ते बोलू राहिले तू. त्या काही बाहेरच्या नाहीये, सून आहे या घरातली. काही सूनबीन नाहीये, बाहेरचीच आहे ती. तू काय आम्हाला विचारून आणलं का लग्न करून तिला घरामध्ये? हा? आणि मी बोलीन, हजारदा बोलीन. काय रे? हा? तू कोणी मला बोलणारा? बोलल्यानंतर काय मारणार काय तुम्हाला? मारणार आहे मला? हा? एक मिनिट आत्या, ते असं बोललो आहे मी असा? विनाकारण आकांत तांडव करू नको. पहिले मी जे बोलू राहिलो ते नीट ऐक. हा, तुम्ही मोठे आहे म्हणून मी तुम्हाला मान देऊ राहिलो तर तुम्ही चिल्लर समजू राहिले मला. विनाकारण त्यांना बोलायचं नाही, आणि तुम्हाला नीट बोलता येत नाही ना तर त्यांच्याशी बोलायचंच नाही. जे काही आहे ते सरळ मला बोलायचं. मला हा बोलालच मग मी तुला. तुला काही घाबरते काय मी? हा? तुझी आत्या आहे मी. काय रे? कोण कुठल्या पोरीवरनं तू मला बोलू राहिला तर? त्या कोण कुठल्या नाही आहे, माझी बायको आहे ती. आवाज चढवायचा नाही ना, आवाज चढवायचा नाही. तुला काय वाटू राहिलं? तू आवाज चढवशील तर मी शांत राहीन, शांत बसीन. आवाज चढवायचा नाही. ए, तुझा आवाज खाली कर. बायको आली तर लई आवाज नको चढवू तू माझ्यावर, कळलं ना? हा? आत्या मी चारे, काय झालं एवढं बॉम्ब लायला? फार गेट पर्यंत आवाज चाललाय तुमचा. मी नाही बोंबलो राहिले. तुझ्या लेकाला विचार ना कोण बोंबलो राहिलं ते. कसं बोलू राहिलं मला. आजपर्यंत कुणी नाही बोलले ह्या घरात मला असं. माझं सक्का नवरा सुद्धा असं बोलला नाही. ये ना, ये तू, ये ना इकडे ये. हा, बघ ना भांडणं, बघ. मजा घे मजा. आमच्या घरात भांडणं लावून मजा घे ना तू. या परक्या मुलीसाठी भांडला हा मला. परकी केलं याने मला. हा, आणि का ग काय बोलले होते मी तुला? एवढ्या एकच्या दोन चहाड्या लावल्या तर एवढं लागतं तर निघ घराच्या बाहेर. आत्या, त्यांना कोण बोलू राहिले? तू मला बोल ना सरळ. आणि त्या कोण जातील घरी? तू जा घरी. दादा पाहिलं का? मला बोलला हा. या पोरीसाठी मला बोलला हा. आजपर्यंत ह्या घरात कोणी बोललं नाही माझ्याशी असं. मी आताच नाही ना या घरात. याला किंमत नाही राहिली माझी. मी चाललोय. वंसप मुन्या, तू तरी का पैसा बाबा. आई, ती नेहमी असं करते, धिंगाणा घालते आणि स्वतःचं खरं करून दाखवते. मी आज ऐकणार नाही, आज मी ऐकणार नाही. मी जाऊ राहिले दादा. मी जाऊ राहिले वहिनी. या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही मी. जाते मी, कधीच नाही येणार. मी कशाला जाऊ? मी कशाला जाऊ? मी कशाला जाऊ? हे माझ्या आई बापाचं घर आहे, माझं माहेर आहे, माझ्या भावाचं घर आहे. तू कोण आहे रे मला हाकलून लावणार आहे ह्या घरातून? अगं मग तू कोण आहे पूर्वांना घराच्या बाहेर जा म्हणणारी? मी म्हणाल, जाता म्हणाल, लाकायच म्हणाल. जा.
काय चाललं रे? काय धर्मशाळा आहे का? काय आलं? काका, आत्या पूर्वांना वाटेल ते बोलू राहिली. काय संबंध? वहिनी बोललं तर ठीक आहे, त्या सासू आहे, तुझं काय मध्येच? ए चारे, हा? किचन वापरण्यावरून बोलू राहिली. त्यांचा बाप काढू राहिली आहे. चारू ना? बरोबर आहे. मी अजिबात किचन मध्ये जाऊ देणार नाही. आमच्या घरातले भांडे वापरायचे नाही. तिने काय तिच्या मायराहून नाही आणले भांडे. मग तू आणलीस का भांडे? हा? आणि या किचन मध्ये स्वयंपाक करायचं नाही तर मग 2 चुली मांडायची परवानगी देणार आहात का तुम्ही? कुठं करायचा स्वयंपाक त्यांनी? हा? कुठं का बनवून खाईनात, आम्हाला काय करायचंय, पण किचन मध्ये अजिबात जाऊ देणार नाही मी. हा, आत्या, विषय पूर्ण झाल्याशिवाय इथून जायचा नाही. आत्या, आत्या! अहो, तुम्ही थोडं शांतपणे घ्या ना सगळं. उगाच बोलण्याला बोलणी वाढतायत. तुम्ही चला बरं. ए तू गप गा. हा? तुम्ही शांत बसा ना. शब्दाला शब्द वाढतो ना. आधीच शब्द वाढून दिला, भांडण लावून दिला. हा, नुसतं शहाणपणा. चारूबाई, बरोबर आहे तुमचं. याला शहाणपणा म्हणतात. तुम्ही जे करताय ना त्याला आगाऊपणा म्हणतात. नुसतेच निकम गुरुजींच्या घराण्यात जन्माला आले तुम्ही. निकम गुरुजींचा झेंडा आणि सगळ्यांची बांडा. निकम गुरुजींचा काय संबंध इथं? कशाला विषय काढतो त्यांचा? दादा, काका थांब, मला या विषयावर खरंच जास्त बोलायचं नाही. फक्त एवढं सांगा की आम्ही स्वयंपाक कुठं करायचा? आम्हाला 2 टाइम जेवायला लागणार आहे. फक्त एवढंच सांगा की आम्ही स्वयंपाक कुठे करायचा? करेक्ट आहे. उकंड्यात का जाईना, मी या किचन मध्ये जाऊ देणार नाही. हा, तू जाऊ खंड्यात. तू चल रे. अशी कशी जाऊ देत नाही मी बघतो. हे पाय हऱ्या, बाजूला थोबाडीत देईन मी. मार, पण मी जाऊ देणार नाही. जाऊ तर दाखव नुसता तू. तू बऱ्या बोलान जाऊ देणार आहे का? नाही. बऱ्या बोलान जाऊ दे. नाही. बरं थांब. हे पाय हऱ्या, तू तिकडून जाऊ नको. मी तुला मी सांगून इकडून राहिले. येईन. मी काय भीतो काय कुणाला? मी पण बघतो मला कोण. मी पण बघतो कोण येऊ देत नाही ते. मग मी पण बघते ना कसं जातो ते. किचन मध्ये माझा पण हिस्सा आहे. का हो मॅनेजर, हिस्सा आहे ना माझा? कशाचा हिस्सा रे तुझा? हा, कधी हिस्सा करत असतो. तुझा काही हिस्सा नाही इथं. हा, तू तर आमचा भाऊच नाहीये. बरोबर बोलत होते मी लहानपणी. चतकोर भाकरीवर घेतलाय तुला. आणि तुला शिळ्या भातावर घेतलेला आहे. पा असं बोलतो भाऊ कधी? आणि आत्या कधी अशी वागते का मग? जाऊ दे ना थोड्या वेळ स्वयंपाकघरात. तुम्ही का बसवा वहिनी? का गप्प बसतील त्या? सासू आहे ती आणि मालकी नाही या घराची. वहिनी तुम्ही बोलाव काय वाटतं ते. मी पण मुलगी आहे या वहिनी घराची. बोलतील तू गप्प बस. तुझ्या मी पण बोलाल. का तुझं घर नाहीये? तुझं घर माझं घे. बाहेर आहे. तू घरात तुम्ही तुझं या घर आहे. काय डोरावाने भांडून राहिलं रे? दादा, चारे गप बस. दादा, अरे थोबाड पुढे ना. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास त्या दोघांना किचन द्या वापरायला. दादा, चारे गप. परत या विषयावर आता कोणी बोलू नका. ओन्या, आजचा स्वयंपाक झालाय ना? चल ग पूर्वा. सॉरी बरं का. का? काय झालं? काही नाही. मग सॉरी कोण?
माझ्यामुळे आज घरात वाद हो राहिले ना. तुमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे नाही. आणि आज जर मी बोललो नसतो तर आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी मिळालं असतं का? मग आपण काय उपाशी राहायचं? पण तुमचं पण चुकलं बरं का आज. माझं? हा नाही तर काय. अहो, तुम्हीच नेहमी म्हणता ना चिडचिड न करता कुठलं पण काम करावं. शांतपणे काम केलं तर सगळा गुतडा सुटतो. आणि आज तुम्हीच एवढं चिडून अग्रेसिव्ह होऊन घरातल्या सगळ्यांना काय काय बोलत होते. काही म्हणा चुकलं तुमचं आज. ऐक, ते जर मला बोलले असते ना, मी शांतपणे गुतडा सोडवला असता, अजिबात चिडचिड नसती केली. पण ते तुम्हाला बोलले, तुमचा काही दोष नसताना बोलले. मग मी नाही सहन करू शकत. तुम्हाला कोणी बोललेलं, तुमच्या PhDच्या आड कोणी आलेलं, मला नाही सहन होत. नाही पण खरंच मला नाही सहन होत. आणि तुमचा काहीच दोष नव्हता ना. ते कसे वागू राहिले तुम्ही पाहू राहिले ना. हो पण आपलं ठरलंय ना, त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्यायचा आहे. आणि आपण त्यांना प्रेमानं जिंकायचंय. प्रेमानं. तुम्ही अशी चिडचिड नका करत जाऊ बरं. मी कुठं चिडचिड करू राहिलो? मी तर त्यांना शांतपणे सांगू राहिलो. हा हा म्हणजे शांतपणेच बोलू राहिलो ना आता. आत्ताच नाही म्हणत आहे हो मी. आजच्या सारखी चिडचिड तुम्ही पुन्हा कधी नाही करणार. बर, म्हणजे मी पण उद्यापासून PhDच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे. या सगळ्या गडबडीत माझा काहीच अभ्यास झालेला नाही. मी करतो तुम्हाला मदत PhDच्या अभ्यासाला. तुम्ही हसू करू राहिल्या? म्हणजे मी कधी मदतच नाही करतो तुम्हाला. मी अहो नाही करता तुम्ही. मग माझा थिसिस तुम्हीच पूर्ण केलाय नाही का? आता झोपा. गुड नाईट. गुड नाईट. स्वतःच्याच घरात किचन 1 तास वापरावं लागेल असा कधी विचार पण नव्हता केला. पण चारू आत्या असं कोण वागू राहिली असं?